आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेडचे गुलाबजामुन कसे बनवायचे हेच बघणार आहोत. तर त्यासाठी आधी आपण पाक बनवायला घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घेतली आहे. पाणी थोडं गरम झाल्यानंतर साखर टाकायची आहे. त्यानंतर लगेच थोडीशी इलायची पण टाकून घेते. आपला पाक होतो तोपर्यंत आपण पीठ भिजवायला घेऊया. इथे मी ब्रेड घेतली आहे. व्हाईट ब्राऊन कुठली पण ब्रेड घेऊ शकता तुम्ही. मी ब्राऊन ब्रेड घेतली आहे. ब्रेडचा साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे. तो थोडा जाडसर असतो आणि मधला भाग घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे साईडचा भाग. त्यानंतर मधला भाग एका बाउलमध्ये काढून थोडंसं दूध टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे. छान हाताने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत ते छान मुरेल. 10 मिनटानंतर गुलाबजामुन बनवायला घेऊया. हाताला थोडं तेल किंवा तूप लावून गुलाबजामुन हातावर बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने एक एक करून सर्व गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतले आहेत. आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवू. तेल तापल्यानंतर एक एक गुलाबजामुन टाकून घेऊया. गुलाबजामुन हे कमीच गॅसवर तळायचे आहेत. छान लालसर होईपर्यंत गुलाबजामुन आपण तळून घेऊया. छान लाल झाले गुलाबजामुन. कमी गॅसवर तळल्यामुळे आतमधून पण गुलाबजामुन होऊन येतात. आता गुलाबजामुन काढून घेऊया आणि इकडं साईडला आपला पाक पण रेडी आहे. आता आपण गरम गरम पाक लगेचच गरम गरम गुलाबजामुनवर टाकून घेऊया. गरम गरम टाकल्यामुळं काय होतं, ते लगेच भिजतात. तर छान अशी रेडी आहेत आपली ब्रेडची गुलाबजामुन. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.